वसुधैव कुटुंबकम परंपरेमुळे भारताची जगात वेगळी ओळख. इंदूर इथं दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदी भाषा ही भारताच्या सामाजिक, राजकीय आणि भाषिक एकतेचं प्रतीक. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू. कुष्ठरोग्यांबाबतचा भेदभाव दूर करावा तसंच जनजागृती करण्यासाठी नियमावली बनवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना निर्देश. दक्षिण कोरिया इथं सुरू असलेल्या विश्व नेमबाजी चषक स्पर्धेमध्ये भारताच्या उदयवीर सिंहला पुरुषांच्या कनिष्ठ 25 मीटर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक. आणि पोलंडमधल्या ग्लिवाईस इथं सुरू असलेल्या 13व्या आंतरराष्ट्रीय सिलोसियन मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये भारताच्या मेरी कोमची अंतिम फेरीत धडक. नमस्कार. साडेचारच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. भारतीय जनतेची वसुधैव कुटुंबकम यावर श्रद्धा आहे आणि हीच परंपरा भारतात पाळली जाते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या तत्वामुळे भारताची जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मोदी यांनी आज इंदोर इथं दाऊदी बोहरा समुदायाचे प्रमुख सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांची भेट घेतली आणि अशरा मुबारक कार्यक्रमातही सहभाग घेतला. या कार्यक्रमात ते बोलत होते. इमाम हुसेन यांनी शांतता आणि न्याय यासाठी बलिदान दिलं आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असं ते म्हणाले. दाऊदी बोहरा समाजानं प्रामाणिकपणे व्यापार करून जगभरामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे आणि व्यापाऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे असं मोदी यावेळी म्हणाले. सध्या सैफुद्दीन हे सैफी नगर मशिदीमध्ये 9 दिवसांचं प्रवचन देत असून तिथंच ही भेट होणार होती. यावेळी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. दाऊदी बोहरा हा शिया इस्लामचा एक पंथ असून मध्य प्रदेशामध्ये इंदूर, उज्जैन आणि बुरहानपूर या जिल्ह्यांमध्ये अंदाजे 2.5 लाख दाऊदी बोहरा समुदायाचे लोक आहेत. भारताच्या सामाजिक, राजकीय आणि भाषिक एकतेचं प्रतीक म्हणून हिंदी भाषेकडे बघता येईल असं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं. देशातल्या सर्व प्रादेशिक भाषांमधल्या साहित्याचं भाषांतर हिंदीत व्हायला हवं म्हणजे ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल असं नायडू म्हणाले. हिंदी दिवसानिमित्त नवी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी असून हिंदीसह सर्व प्रादेशिक भाषांचा वापर व्यवहारामध्ये जितका जास्त होईल तितकी भारताची प्रगती अधिक होईल असं ते म्हणाले. मूलभूत शिक्षण हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधून द्यायला हवं, त्यामुळे भारतीय परंपरा आणि राष्ट्रीयत्वाची ओळख विद्यार्थ्यांना होईल असं ते म्हणाले. देशभर आज हिंदी दिवस साजरा होत आहे. 1948 साली याच दिवशी घटना समितीनं देवनागरी लिपीतल्या हिंदी भाषेचा अंगीकार केला. हिंदी भाषेच्या प्रचारासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या विविध मंत्रालय आणि कार्यालयांचा यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राजभाषा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, किरेन रिजिजू उपस्थित होते. यावेळी लीला हिंदी प्रवाह या नियतकालिकाचंही लोकार्पण करण्यात आलं. कुष्ठरोग्यांना सर्वसामान्य जीवन जगता यावं तसंच त्यांना योग्य औषधोपचार मिळावेत आणि त्यांच्या बाबतीतला भेदभाव नष्ट व्हावा या उद्देशानं नवी नियमावली बनवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्देशांमध्ये एकूणच व्यापकता आणत कुष्ठरोग्यांना समान वागणूक देण्याबाबत सरकारांना पाऊल उचलण्यास सांगितलं आहे. शाळेतील प्रवेशापासून ते दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकांपर्यंत त्यांना सवलती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यासोबत कुष्ठरोग बरा होऊ शकतो तसंच त्यासाठी मोफत उपचार मिळतात याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचेही निर्देश न्यायालयानं दिले. 5 जुलैपर्यंत नियमावलीचा आराखडा न्यायालयात सादर करावा असंही सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला सांगितलं आहे. कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा असून आजही जनतेला या आजाराचा सामना करावा लागणं हे खेदजनक आहे असं न्यायालयानं यावेळी म्हटलं. हुंड्यामुळे होणाऱ्या छळवणुकीच्या तक्रारी हाताळण्यासाठी समिती स्थापन करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सुधारणा केली आहे. या प्रकरणांमधल्या अटकपूर्व जामिनाची तरतूद आम्ही कायम ठेवली आहे असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती AM खानविलकर आणि DY चंद्रचूड यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे. हुंडा प्रकरणामध्ये महिलांना न्याय मिळणं आवश्यक आहे. मात्र त्याचवेळी पुरुषांनाही वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनाचा अधिकार आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयानं 23 एप्रिल रोजी या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या हुंड्याच्या प्रकरणामध्ये कायद्याचा होत असलेला दुरुपयोग याबाबत चिंता व्यक्त केली होती आणि आरोपांमधली तथ्याची शहानिशा झाल्याशिवाय अटक करण्यात येऊ नये अशा सूचनाही दिल्या होत्या. 1994 सालच्या प्रसिद्ध इस्रो हेरगिरी प्रकरणी वैज्ञानिक नाम्बी नारायणन यांना अटक न्यायालयानं व्यक्त केला आहे. तसंच या प्रकरणी केरळ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तपास करण्याचे आदेश देतानाच नारायणन यांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही दिले. 1998 साली त्यांना न्यायालयानं निर्दोष ठरवत 1 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला होता. त्याविरोधात नारायणन यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. खाद्यपदार्थ विशेषतः भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 4.53% पोहोचला. जुलै महिन्यामध्ये तो 5.9% इतका होता. या महिन्यात भाजीपाल्याच्या किमती 6% कमी झाल्या. मात्र बटाट्याच्या किमती या महिन्यातही चढ्याच आहेत. फळं आणि कांद्याच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. डाळीच्या किमती घसरल्या आहेत. गेल्या 4 महिन्यात महागाई निर्देशांकातला हा नीचांक आहे. मात्र इंधन विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सेरेगे लाव्रोव्ह यांची मॉस्कोमध्ये भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंधांना वृद्धिंगत करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विषयावर या चर्चेमध्ये भर देण्यात आला. गेल्या 11 महिन्यातली स्वराज यांची ही 3री रशिया भेट आहे. या दौऱ्यात त्या भारत रशिया दरम्यान तांत्रिक आणि वित्तीय सहकार्य आयोगाच्या 23व्या बैठकीचं संयुक्त अध्यक्षपद भूषवणार आहेत. या बैठकीमुळे दोन्ही देशांचे सर्व क्षेत्रातील संबंध अधिक व्यापक होतील तसंच नव्या संधी निर्माण होतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. या आयोगाची आधीची बैठक गेल्या वर्षी नवी दिल्लीत झाली होती. डासॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीसोबत संयुक्तपणे जेट विमानं निर्माण करण्याची क्षमता भारताच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीकडे नसल्यामुळे यूपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये राफेल जेट विमानांच्या खरेदीचा सौदा होऊ शकला नाही असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. फ्रेंच कंपनीसोबत संयुक्तरित्या 126 राफेल विमानांची निर्मिती करण्याची होती. मात्र भारतीय कंपनी त्यासाठी सक्षम नव्हती, त्यामुळे हा करार पारगळला. 2013 साली या प्रकरणी खरेदीबाबत समिती अंतिम रूप देत असताना संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी त्यात हस्तक्षेप केला. डासॉल्ट कंपनीसोबत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीनं जेट विमान निर्माण केल्यावरही भारतीय हवाई दलानं त्याची ग्वाही मागितली होती. मात्र तसं करण्याची हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची क्षमता नव्हती असं त्यांनी सांगितलं. या विमानांचं उत्पादन भारतात करायचं झाल्यास राफेलची किंमत बऱ्याच प्रमाणात वाढली असती. त्यामुळे डॅसॉल्टनं हा करार केला नाही असं सीतारामन म्हणाल्या. धर्माबाद बाभळी बंधारा आंदोलन प्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि त्यांच्या 17 सहकाऱ्यांविरुद्ध धर्माबादल्या न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी वाटपावरून महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये वाद निर्माण झाला होता. 2010ला धर्माबाद बाभळी परिसरात जमावबंदीच्या आदेशाला न जुमानता चंद्रबाबू नायडू आपल्या सहकाऱ्यांसह बंधाऱ्याच्या ठिकाणी आले. त्यामुळे सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याच्या आरोपाखाली नायडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सुनावणीच्या वेळी न्यायालयामध्ये सतत गैरहजर राहिल्यामुळे आज अखेर न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज सर्बिया, माल्टा आणि रोमानियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. 7 दिवसांच्या या दौऱ्यासाठी ते प्रथम सर्बियात दाखल होतील. त्यानंतर 16 सप्टेंबरला नायडू माल्टात दाखल होतील. यावेळी ते माल्टाच्या नेत्यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये ते 18 सप्टेंबरला रोमानियाला पोहोचतील. या संपूर्ण दौऱ्यामध्ये कृषी आणि पर्यटन विस्तारासाठी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार आहे. मुंबईतल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबई विमानतळावर शहा यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी वांद्रे इथल्या सार्वजनिक गणपतीचं सपत्नीक दर्शन घेतलं.
मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती आणि लालबागच्या राजाचंही शहा यांनी दर्शन घेतलं। यावेळी अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषामध्ये ढोल ताशांच्या गजरात काल अनेक सेलिब्रिटींच्या घरीही लाडक्या बाप्पाचं आगमन झालं। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, हे गण 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 गणपती बाप्पा मोरया, गण 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 गणपती बाप्पा मोरया, गण 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 गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात आज ठिकठिकाणी 1.5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन होत आहे। विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी ज्येष्ठांसह चिमुकल्यांनीही गर्दी केली आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी अपंग या शब्दाऐवजी दिव्यांग या शब्दाचा वापर सुरू केला आणि दिव्यांगांसाठीच्या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केले। त्यामुळे दिव्यांगांना मोठा आधार मिळाला आहे। केंद्र सरकारनं फक्त शब्दच बदलला नाही तर दिव्यांगांच्या जीवनात बदल करण्यासाठी अडगळीत असलेल्या कायद्यात बदल करून या कायद्याच्या अंमलबजावणीवर भर दिला। पूर्वीच्या कायद्यात फक्त 4 प्रकारच्या दिव्यांगांसाठीच योजना होत्या, मात्र केंद्र सरकारनं गेल्या 4 वर्षात 21 प्रकारच्या दिव्यांगांचा यात समावेश केला। दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी त्यांना स्वावलंबी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची योजना राबवली जात आहे ती निरामय आरोग्य विमा योजना। राज्यातील 872 दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। डिजिटलायझेशनमुळे ऑनलाईन वरती निरामय कार्ड काढता येतं आणि या निरामय कार्डामधून ह्या सगळ्या इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी मुलांसाठी विविध थेरपी, सर्जरी, इपिलेप्टिक पेशंटसाठी मेडिसिन त्यांना आम्ही देत असतो। बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मराठवाड्यातलं एकमेव केंद्र असलेल्या संवेदना सेलिब्रल पाल्सी या केंद्रात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी फिजिओथेरपी सोबतच आवश्यक ते व्यायाम आणि विशेष शिक्षणाची सोय आहे। या केंद्राच्या मार्फत आतापर्यंत 31 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। निरामय आरोग्य विमा योजनेचा लाभ घेतलेल्या सेलिब्रल पाल्सी या आजारानं त्रस्त असलेल्या वैष्णवी गोणे या विद्यार्थिनीनं शस्त्रक्रियेनंतर राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं। माझी मुलगी ही अपंग आहे आणि तिचं निरामय योजनेअंतर्गत ऑपरेशन झाल्यामुळे ती आज खेळामध्ये सहभागी होऊन गोल्ड मेडल मिळवून आणलेली आहे। आता ती संवेदना सेरिब्रल पाल्सी विकसन केंद्रामध्ये 8वी या वर्गात शिक्षण घेत आहे। नम्रता सोनवणे ही देखील बहुविकलांग आहे। आर्थिक परिस्थिती उत्तम नसलेल्या सोनवणे परिवाराला नम्रताच्या शस्त्रक्रियेचा आणि व्यायामाचा खर्च परवडणारा नव्हता, मात्र या योजनेचा लाभ घेतल्यामुळे नम्रता आता चालायला लागली आहे। निरामय योजनेअंतर्गत जे काही लाभ असतील ते तिला मिळालेले आहेत आणि तिच्या निरामय योजनेअंतर्गत तिच्या पायाची सर्जरी झालेली आहे। डॉक्टर तरल नागदा यांच्याकडून त्यांची टीम मुंबईची संवेदना शाळेमध्ये प्रत्येक वर्षानुवर्ष तिथं येऊन अनेक मुलांच्या, माझ्याबरोबरच अनेक मुलांच्या तिनं थेरपीचा लाभ झालेला आहे त्यांना। विविध योजना राबवून केंद्र सरकारनं दिव्यांगांना खऱ्या अर्थानं आधार दिला आहे।
ज्या गावातले रस्ते चांगले त्या गावाचा विकास होतो असं म्हणतात. ग्रामीण भागात रस्त्याचं जाळं विणून संपर्क वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते बांधणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यात चांगले रस्ते तयार झाले आहेत. देशात आज मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचं काम सुरू आहे. राज्यमार्गांसह ग्रामीण रस्ते बांधणीचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. ग्रामीण भागातून शेतीमाल, दूध यांसारखी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. आता रस्ते चांगले झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. पूर्वी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असायचे. गुडघ्यावर खड्डा असल्यामुळे शाळेला जाताना किंवा माझ्या मुलाला शाळेला सोडताना वगैरे मोठ्या प्रमाणात त्रास व्हायचा, गाडीचे वगैरे नुकसान व्हायचं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सडक योजना सुरू केली, त्यामुळे हा रस्ता चांगल्या प्रमाणात या ठिकाणी दुरुस्त झालेला आहे. आणि या चांगल्या रस्त्यामुळे शहराला किंवा सोलापूरला माल ने आण करण्यास किंवा शेतीमाल ने आण करण्यास आणि माझ्या मुलाला शाळेत सोडण्यास किंवा आणण्यास चांगल्या प्रकारे मदत होत आहे. त्यामुळे गाडीचं नुकसान देखील होत नाही. ग्रामीण भागातल्या नागरिकांना शिक्षणासाठी, आरोग्य सेवांसाठी शहराच्या ठिकाणी जावं लागतं. आता चांगले रस्ते झाल्यामुळे नागरिकांना सोयीचं झालं आहे. इधर गांव में आने के लिए जाने के लिए बहुत ही निष्कुल दर्जे का रास्ता, खराब रास्ता था. इसलिए हमारे को मंडी में बाजार में जाने के लिए बहुत ही कठिनाई आती थी. मगर आज प्रधानमंत्री सड़क योजना के अंतर्गत ये रास्ते बहुत अच्छे हो गए, इसलिए हम योग्य टाइम पे अपन बाजार में जा सकते हैं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते बांधणी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे पर्यायानं वेळ आणि पैशांची बचत होत आहे. त्याचप्रमाणे दळणवळणाच्या चांगल्या सुविधांमुळे ग्रामीण भागाचा विकास व्हायला मदत होत आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये पहिल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल मोबाईल ॲपचं लोकार्पण झालं. या ॲपमुळे गरीब आणि दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना सोपी आणि सहज हाताळण्याजोगी शिष्यवृत्ती यंत्रणा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पारदर्शकता येण्याला मदत होईल असं नक्वी म्हणाले. गेल्या 4 वर्षांमध्ये अल्पसंख्याक समुदायातल्या 1,63,00,000 मुलींनी विविध शिष्यवृत्तींचा लाभ घेतला आहे. 64 कोटी रुपयांच्या कॉस्मॉस बँक सायबर घोटाळा प्रकरणी पोलिसांनी आणखी 2 जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या 4 झाली आहे. पोलिसांनी सिल्लोड इथल्या शेख मोहम्मद अब्दुल जब्बार आणि नांदेड जिल्ह्यातल्या भोकरच्या महेश राठोडला अटक केली. 11 आणि 13 ऑगस्ट दरम्यान हॅकर्सनी बँकेच्या ग्राहकांची माहिती चोरली आणि तब्बल 94 कोटी रुपये काढले होते. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा अग्रणी बँकेमार्फत एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना तिथं प्रशिक्षण दिलं जात आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात जिल्हा अग्रणी बँकेमार्फत एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलंय. त्यातून ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण दिलं जात आहे. आरसीटी असं या केंद्राचं नाव असून इथल्या 2 स्वतंत्र वर्गांमधून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे. ग्रामीण भागातल्या तरुणांना त्यात प्राधान्य दिलं जात असून या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड प्रक्रिया राबवली जाते. जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे विचारपूस करण्यासाठी येतो त्यावेळेची प्रोसिजर अशी आहे की ती सर्वप्रथम आपण त्याची संपूर्ण माहिती घेतो आणि माझं कामच तसं आहे की समुपदेशन करणे. समुपदेशनामध्ये आम्ही त्यांना काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याकडनं जाणून घेतो त्यांची वयोमर्यादा काय आहे,
आणि त्याची आवड कशात आहे किंवा तो आधी कशात कार्यरत आहे त्या पद्धतीने त्याचे बॉडी लँग्वेजवरून किंवा त्याच्या स्वतःच्या वर्तणुकीवरून एकंदरीत अंदाज येतो आणि तेव्हा त्याला जाणीव करून दिली जाते की तुझं हे कार्यक्षेत्र चुकीचं होतंय, तर तू निवडताना कोर्स निवडताना कसं निवड केला पाहिजे, मग त्याला ते चालना मिळते. ठाणे आणि पालघरसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ही अग्रणी बँक असून ती हे केंद्र चालवते. केंद्र आणि राज्य सरकार यात त्यांना मदत करतं. बँकेचे निवृत्त अधिकारी, तज्ज्ञ मार्गदर्शक इथं युवकांना रोजगार निर्मितीचं प्रशिक्षण. ठराविक कोर्सबद्दलची माहिती, त्याच्यानंतर त्यांना हे बँकेकडनं फायनान्स कसा मिळवून घ्यायचा, हे प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, याच्यात येणाऱ्या उद्योगात येणाऱ्या अडचणी, त्यांचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत वगैरे, त्यांना मार्गदर्शन तज्ज्ञांकडनं वेळोवेळी तसं हे केलं जातं. हल्ली सगळं डिजिटल असल्यामुळे आपण त्यांना ऑनलाईन लोन प्रपोजल कसे टाकायचे आहेत किंवा आपण त्यांना MSME रजिस्ट्रेशन म्हणजे आता उद्योग आधार जे त्यांना मोफत छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी जे लायसन्स काढले जातात ते मोफत कसे काढायचे त्याचंही त्यांना आपण मार्गदर्शनही करतो आणि त्यांना नसेल जमत काही कारणास्तव तर आपणही काढून देतो त्यांना. गेल्या 4 वर्षात सुमारे 2,500 युवकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यातल्या 1,500 युवकांनी आपापले व्यवसाय सुद्धा सुरू केलेत. मात्र या केंद्रासाठी असलेली जागा अपुरी असून 2 जिल्ह्यातून येणाऱ्या इच्छुक युवकांची संख्या जास्त असल्यानं मोठ्या जागेची आवश्यकता असल्याचं प्रशिक्षणार्थी सांगतायत. आपलं घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी काही व्यक्ती आयुष्यभर मेहनत करतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हे स्वप्न पूर्ण होतच असं नाही. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे मात्र सोलापूर जिल्ह्यातल्या तांबोळी कुटुंबांचं हे स्वप्न पूर्ण झालंय. स्वतःचं पक्कं घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं, पण सर्वांचंच हे स्वप्न पूर्ण होतच असं नाही. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांचं माझं घर हे स्वप्नच राहतं. आता मात्र चित्र पालटलंय. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेमुळं अनेक गरीब कुटुंबांचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण झालंय. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या खर्डी गावातील तांबोळी कुटुंब त्यापैकीच एक. त्यांचंही पत्र्याचं एक छोटंसं घर होतं. प्रधानमंत्री आवास योजनेमुळं तांबोळी कुटुंबाचं आता बंगल्यात राहण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. मग पत्र्या शेड होता आम्हाला, मग आम्ही म्हणलं घर व्हावा. मग उन्हाळ्यात उकडायचं, पावसाळ्यात चांदण्या दिसायच्या, पाणी यायचं घरामध्ये, परत थंडी वाजायची, म्हणून आम्ही म्हणलो घर व्हावा. मग घरकुलसाठी कुठाने केलं आम्ही. आम्हाला 1,20,000 मिळाले. त्याच्यामध्ये आम्ही 4 रूम बांधले. अमर तांबोळी हा मुन्नाबी तांबोळींचा 8वीत शिकणारा मुलगा. पत्र्याच्या घरात राहावं लागत असल्यानं त्यालाही अडचणींचा सामना करावा लागायचा. कधी पत्र्यातून पावसाचं पाणी टपकायचं तर कधी उन्हाच्या झळा सोसाव्या लागायच्या. पण आता पंतप्रधान आवास योजनेमुळे हक्काचं असं पक्कं घर मिळालंय. त्यामुळं अमर समाधान व्यक्त करतोय. माझे घर पत्र्याचे होते व पावसाळ्यात घरात पाणी यायचे. आई वडील रात्रभर जागायचे. मी सकाळी उठून पाण्यात खेळायचो. म्हणून आम्ही सरपंचाकडे मागणी केली की आम्हाला घरकुल पाहिजे. मग ते प्रधानमंत्री आवास योजनामध्ये आम्हाला घरकुल मिळवले. हक्काचं असं पक्कं घर मिळाल्यानं अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुललं आहे. आणि हे शक्य झाले पंतप्रधान आवास योजनेमुळेच. कारागृह प्रशासनाच्या सुधारणा आणि पुनर्वसन या ब्रीदवाक्यानुसार अकोला जिल्हा कारागृहात प्रेरणादायी उपग्रह राबवले जात आहेत. बंदींनी पूर्वायुष्यामध्ये केलेल्या चुकांचं परिमार्जन व्हावं यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्याकडे बघावं आणि भविष्यात चांगला नागरिक म्हणून समाजामध्ये वावरावं यासाठी उपक्रम राबवले जात असल्याचं कारागृह अधीक्षकांनी सांगितलं.
अकोला जिल्हा कारागृहामध्ये आपण योगाचे प्रशिक्षण घेतो, ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम घेतला आहे, संगीत रजनीचा कार्यक्रम घेत आहे, मेडिटेशनचे कार्यक्रम घेत आहेत. मागच्या याच्यामध्ये आपण बरेचसे कार्यक्रम घेऊन बंद्यामध्ये सुधारणा आणि पुनर्वसन घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मेडिटेशनच्या प्रशिक्षणामध्ये त्यांच्या मनावर शरीरावर देखील परिणाम झालेला आहे आणि ते समाजात एक चांगला नागरिक म्हणून जाऊन त्यांच्या सुधारणा घडून आलेली आहे. कारागृहातील बंद्यांना महिला व बालविकास या संस्थेमार्फत कारागृहातून शिक्षा बघून मुक्त झाल्यानंतर 25,000 पर्यंत मदत केली जाते. कारागृहात राबवल्या जात असलेल्या उपक्रमांमुळे स्वतःमध्ये खूप बदल होत असल्याची भावना बंदिवानांनी व्यक्त केली. तसंच बंदिवानांचे नातेवाईक गळाभेट सारखा उपक्रमाचं कौतुक करत आहेत. कारागृह म्हणजे एक बंदीगृह. अशा बंदीगृहात खूप अनेक विकृत गुन्हे घडलेले लोक, अशा गुन्हेगारी वृत्तीमध्ये आज आमच्यामध्ये चेंजेस होण्याकरता आमचे अधीक्षक श्री सुरटे सर आमच्याकरता नवीन उपक्रम राबवत आहेत. आम्हाला असं वाटत आहे जणू आपण कारागृहात नसून काहीतरी आमच्यामध्ये चेंजेस व्हावं या वृत्तीनं आपण काहीतरी दुसऱ्या ठिकाणावर. जे साहेबांनी उपक्रम राबविला आहे त्या उपक्रमामध्ये मला माझ्या घरच्यांना गळाभेट दिलेली आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. दक्षिण कोरियातल्या चँगवॉन इथं सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या 16 वर्षीय उदयवीर सिंहनं पुरुषांच्या कनिष्ठ 25 मीटर पिस्तूल स्पर्धेतल्या वैयक्तिक गटामध्ये सुवर्णपदक पटकावलं. उदयवीरनं 587 गुण मिळवून अमेरिका आणि कोरियाच्या स्पर्धकांना मागे टाकलं. भारताच्याच विजयवीर सिंधू यानं 581 गुण पटकावून चौथं, तर राजकंवर सिंह यानं 568 गुण पटकावून 20वे स्थान पटकावलं. या तिघांनी मिळून 1736 गुण मिळवत सांघिक सुवर्णपदकही मिळवलं. स्पर्धेत 9 सुवर्णपदकं मिळवून भारत 4थ्या स्थानावर आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताचा के श्रीकांत बाहेर पडला आहे. पुरुष एकेरीच्या आजच्या सामन्यामध्ये त्याला कोरियाच्या ली डॉगकडून 21-19, 16-21, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या दुहेरीमध्ये मनु अत्री आणि बी सुमित रेड्डी तसंच मिश्र दुहेरीमध्ये एन सिक्की रेड्डी आणि प्रणव चोप्रा या जोडीला पराभव पत्करावा लागला. पोलंडमधल्या ग्लिवाईस इथं सुरू असलेल्या 13व्या आंतरराष्ट्रीय सिलो-सिएन मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये भारताच्या मेरी कोमनं अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे, तर सरिता देवी उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. 48 किलो वजनी गटामध्ये मेरी कोमला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला होता. त्यात तिनं युक्रेनच्या हना ओखाटा हिचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. 60 किलो वजनी गटामध्ये सरिता देवीनं चेक प्रजासत्ताकच्या अलेना चेशी हिचा 5-0 असा पराभव केला. उपांत्य फेरीमध्ये तिचा सामना कझाकस्तानच्या करीना इब्रागिमोवा हिच्यासोबत होणार आहे. 51 किलो प्रकारामध्ये रितू ग्रेवाल, 54 किलो प्रकारात मनीषा, तर 81 किलो प्रकारामध्ये पूजा राणी यांनी उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हवामान. मुंबई आणि ठाण्यामध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. राज्यातल्या बहुतांश भागात मात्र पावसानं पाठ फिरवली. हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यात आज सकाळी 2.5 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. तालुक्यातल्या पांगरा शिंदे या गावाच्या परिसरामध्ये त्याची तीव्रता जास्त जाणवली. भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती, मात्र त्यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वसुधैव कुटुंबकम परंपरेमुळे भारताची जगात वेगळी ओळख. इंदूर इथं दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदी भाषा ही भारताच्या सामाजिक, राजकीय आणि भाषिक एकतेचं प्रतीक. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू. कुष्ठरोग्यांबाबतचा भेदभाव दूर करावा तसंच जनजागृती करण्यासाठी नियमावली बनवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना निर्देश. दक्षिण कोरिया इथं सुरू असलेल्या विश्व नेमबाजी चषक स्पर्धेमध्ये भारताच्या उदयवीर सिंहला पुरुषांच्या कनिष्ठ 25 मीटर पिस्तूल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक. आणि पोलंडमधल्या ग्लिवाईस इथं सुरू असलेल्या 13व्या आंतरराष्ट्रीय सिलो-सिएन मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये भारताच्या मेरी कोमची अंतिम फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.